आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। धन्यवाद। माझ्या बाळानं कुणाचाच अन्याय केला नव्हता, याला न्यायच पाहिजे। बरोबर थोडं मला पण थोडं थोडं पाहिल्यावर थोडं आणखीन थोडं वेगळं वाटत। माझ्या लेकराला काय झालं असं? नाही बरोबर, कल्पना नाही करत करून आता काय त्याला दुर्दैवी सगळं। दादा किती संकटातून वाचले, ऍक्सिडेंट झाला, गाडी चुरा झाली पण ते दोघांना काय झालं म्हणजे बघा देव जाणून बघून असं। एक आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना ज्या पद्धतीनं निर्घृणपणे मारण्यात आलं, आता मानवतेला काळिंबा आहे। अत्यंत दुर्दैवी अशी प्रकारचं मृत्यू त्यांना आला, ज्या पद्धतीनं हलहल करून मारण्यात आलं। याच्यामध्ये प्रचंड गुंडगिरी दिसते आहे, दहशत दिसते आहे। कायद्याचं राज्य राहिलंय का नाही असं वाटावं ही परिस्थिती त्यामध्ये आहे। आणि एका महत्वाच्या माणसाची ज्या पद्धतीनं हत्या होते याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं काय, त्याच्यामध्ये मनामध्ये किती दहशत निर्माण झाली असेल, भीती निर्माण झाली असेल, ही सगळंच काळजी लावणारं आहे। महाराष्ट्राने देशाला काळजी लावणारी ही घटना आहे। गुन्हेगार तर शोधलेच पाहिजे, शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा। परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण आहे, मास्टर माइंड, कुणी असे गुंड पाळलेत, हे सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ही दहशत मोडली गेली पाहिजे, तरच या मृत्यूला काही अर्थ राहणार आहे। म्हणजे ते बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा या सगळ्याच्यातून संपली पाहिजे दहशत। नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा कुठे चाललाय असं वाटावं ही परिस्थिती आज दिसते आहे, बीडच्या रूपानं दिसते आहे। ती महाराष्ट्राची काळजी, देशाची काळजी वाटावी इतकी वाईट परिस्थिती आहे। थोडं साहेब खरं तर या ठिकाणी हा प्रश्न विचारावा का नाही माहीत नाही, पण मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की राहुल गांधी हे परभणीमध्ये आले होते, मात्र परभणीहून त्यांना या ठिकाणी येण्यासाठी गाडी भेटली नसेल, गाडीला डिझेल भेटले नसेल असं त्यांचं मत होतं। त्या बाबतीत आम्ही कळवलेलं होतं, परंतु त्यांचे कार्यक्रम जे असतात ते काही दिवस अगोदर ठरतात। आम्ही कळवलं त्यावेळेस ते कार्यक्रम त्यांचे नियोजित झाले होते, परंतु आमच्या सगळ्यांना संवेदना त्या बाबतीतली आहे। असं काही त्याच्यात हे करण्याचं काही कारण नाही। आता का स्वतः अमितजी सुद्धा येऊन गेले, मी आज आलो, आणि अनेक लोक खरं म्हणजे तसं याच्यात पक्ष हा सुद्धा विचार बाजूला ठेवला। जात, धर्म, पक्ष याच्या पलीकडे मानवतेचा विचार हा आहे। याला कोणती अशी मर्यादा चौकट घालू नये या मताचा मी आहे। मात्र बीड जिल्ह्यासह परभणी आपण पाहतो, त्याचबरोबर कल्याणमध्ये देखील त्या पद्धतीची घटना समोर येते। कुठेतरी गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये पोलीस पायबंद घालण्यात कमी पडत आहेत का, गृहमंत्री कमी पडतात? कसं असतं, याच्यात कायद्याचं राज्य हे शेवटी धाकावर चालतं आणि गुंडांना धाक असला पाहिजे।
आणि तो सुद्धा वेळेत घालावा लागतो. असं आहे की छोट्या छोट्या घटना घडत असतात, त्याचा एक मोठं रूपांतर होत असतं. शेवटी तुम्ही छोट्या घटनेच्या वेळेसच त्यांना रोखलं नाही, त्यांना शिक्षा केली नाही, तर काय घडतं याचं उदाहरण सुद्धा हेच आहे. संतोष अण्णाचं उदाहरण सुद्धा तसंच आहे. यापूर्वी छोट्या छोट्या घटना होत्या, त्यावेळेस FIR घेतले गेले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मला तर असं ऐकलं की एखादा FIR करायचा असला, 86 नोंद करायची असली तरी ते पोलीस स्टेशन करत नाही. असं जर असेल तर शेवट मोठा वाईटच होणार आहे. तो वाईट होतो आणि तो महाराष्ट्रात होतोय असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. कोणाचा दबाव आहे पोलीस स्टेशनला? असं धाक नाही कोणाचा, धाक असला, शासन म्हणून धाक असला पाहिजे. कोणाचा दबाव काय असेल तर ती शोध घेण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची, त्यांनी तो शोध घेतला पाहिजे. आणि जो कोणी असेल, मास्टर माइंड असेल, कोणी पोलीस स्टेशनला दबाव ठेवत असेल, चुकीच्या पद्धतीला प्रवृत्तीला खतपाणी घालत असेल, तर कोणालाही त्यामध्ये सवलत नाही मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. थोडंसं राजकीय हस्तक्षेप हा विषय तुम्ही काढला, खरं तर तो केवळ बीड पुरता मर्यादित आहे का? म्हणजे आपण 40 वर्ष सार्वजनिक आयुष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, हा फक्त बीड जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप चालतो का? राज्याची परिस्थिती काय? असं आहे की इथं तर हे अतिरेक दिसलाय मला, खरं सांगतो तुम्हाला. काही जिल्ह्यांमध्ये तो असतो, काही सगळीकडे असतो, असं नाही म्हणता येणार. परंतु बीडमध्ये मला हा अतिरेक दिसलाय. हे जे घडलेलं आहे हे अतिरेक आहे, हे वाढत चाललेलं दिसतंय. हे लोन आहे, हे पांगत चाललेली दिसते, ही लस पांगत चाललेली दिसते. आणि महाराष्ट्रात जाऊन पोहोचली तर फक्त गुंडांचंच राज्य शिल्लक राहणार आहे. आणि कुणीही राजकीय, शेवटी असा एक कायदा हा स्वतंत्र असतो. कुणी जो पोलीस अधिकारी असेल किंवा IAS ऑफिसर असतील, यांनी कायद्यानं चालायचं असतं. वेळ प्रसंगी असे अधिकारी असतात की ते मंत्र्यांना सुद्धा सांगतात, त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांना, नाही हे चुकीचं आहे, हे कायद्याचं नाही, हे तर असं करता येणार नाही असं म्हणणं, हे शिकवलं असतं IPS अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना. ती जबाबदारी त्यांची असते आणि ती पाळली पाहिजे त्यांनी. कुठेतरी महाराष्ट्राची जी संस्कृती होती, यशवंतरावांपासून आपण पाहतोय की जे राजकीय दृष्ट्या आणि राजकारणाची विशेष संस्कृती ती कुठेतरी उद्ध्वस्त झाली का? आणि ज्या पद्धतीने गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाते, पाठबळ दिलं जाते, मी तर पाहिलं मागील 5 वर्षाचं राजकारणात, परत नंतर 2-2.5 वर्षाचं ते राजकारण, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि जी त्याची राजकारणाची पातळी खालवलेली आपल्याला दिसते आहे. पातळी सुद्धा तुम्ही अभ्यास करा, पत्रकार म्हणून अभ्यास करा, पातळीच खाली चाललेली दिसते. आणि याच्यामध्ये राजकारण करत असताना गुंडांना सांभाळण्याचा जर भाग येत असेल आणि त्याच्यावर दहशतीवर तुम्ही राजकारण आणि निवडणुका करायला निघाले असतील तर पुढं शेवट वाईटच आहे. आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता 16वा दिवस आहे आज, आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील येऊन गेले, अनेक सत्ताधारी मंत्री देखील आले, मात्र जे आरोपी आहेत ते अटक होत नाहीत आणि मुख्य आरोपी देखील अटक होत नाहीत. नेमकं यात कोणत्याही समाजाचं समाधान होणार नाही जोपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही, मास्टर माइंड अटक होत नाही आणि या संपूर्ण गुंडगिरीचा बिमोड होत नाही, तोपर्यंत या राज्यामध्ये तर अस्वस्थता आहेच. बीडमध्ये तर पूर्णपणे अस्वस्थता आहे. कुणी समाधानी होऊ शकत नाही या गुंडगिरीचा बिमोड झाल्याशिवाय. आणि ती जबाबदारी राज्य शासनाची आहे, त्यांनी ती पाळली पाहिजे. 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा होतोय, काँग्रेसकडून कुठला मोर्चा? याला तुम्ही, मला वाटतं पक्षाचं, कसं, धर्माचं, जातीचं कोणतं बंधन नका ठेवू, मानवता एक ठेवा. याला याचे बंद घालू नका. सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. आणि सभागृहामध्ये ते चित्र दिसलं आपल्याला का? असं काही नाही याच्यामध्ये का पक्ष हे काय याचा संबंध? या पक्ष मतांतर हे तर घटनेमध्ये सुद्धा आहेत, परंतु ज्यावेळेस मानवतेचा प्रश्न येतो, गुंडगिरी सारखे दहशत निर्माण होते देशामध्ये आणि आपल्या विभागामध्ये, त्यावेळेस सगळ्यांनी एक झालं पाहिजे, सगळ्या नागरिकांनी एक झालं पाहिजे.